कशात 40 रुपये पावशे विकताय पण ठीक आहे. काय किलो मिरच्या दादा दादा काय तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये. आपण आलेलो शेंडी बाजारामध्ये. इकडे आपले मित्र रमेश बागडे भेटले आपल्याला. तर तुम्हाला आजचा शेंडीचा आपला होळीचा बाजार कसा करतो, शेंडी मार्केट होळीचा काय बाजार आहे तो तुम्हाला बघायला भेटणार आहे. चला व्हिडिओ कंटिन्यू करा. त्यावेळेस आपण बाजारामध्ये बरेचसं बाजारामध्ये सुरुवात झालेली आहे. इकडे आपले मित्र शिवाजी जडे आलेत. इकडे द्राक्ष गाव बघतात. काय भाव आहे दादा? 100ला 2 किलो. 100ला 2 किलो. सफरचंद 50ला पावशे. ब्लॉकमध्ये हां, ब्लॉकमध्ये आहे ना तो. इकडे द्राक्ष सर्व क्वालिटी माल आपल्याला इथं बघायला भेटेल. या बाजूला बघितलं आपण तर खाऊची गल्ली. इकडे केळं आहेत आणि इकडे भाजी मार्केट आहे. चला खाली कशात 40 रुपये पावशे विकताय पण आपल्याकडे 140 रुपये किलो. हे सगळे का कडे बिडे? हां, 40 रुपये पावशेर भाव आहे. तर चला बाजारात बरीचपैकी मस्तपैकी बाजार भरलेला आहे. बरीचशी चावचाव. इकडे रानकंद आणि विकायला आणलेत आणि इकडे छोट्या मोठ्या घरच्या वस्तू. इकडे आपले सबस्क्रायबर मित्र बसले आहेत बारीगावचे. साम्राज्य ब्लॉगर हे आमचे. तर इकडून आपला साम्राज्यचे मित्र भेटले ब्लॉगर. त्यानंतर मग आपण बाजारामध्ये फेरफटका मारायला चाललो होतो. तर अजून बाजार काही एवढी म्हणावी तशी होळीचा बाजार होता, पण म्हणावी तशी गर्दी आपल्याला बघायला नाही भेटली. भरपूर सारे कडे यांची दुकान. इकडे 10 रुपयाची वाटे लावलेले होते. भरपूर सारा भाजीपाला आला होता, परंतु होळीचा बाजार असला तरी पण एवढी गर्दी नव्हती. इकडे कांदे 10 रुपये किलो होते, काही ठिकाणी 20 होते. टोमॅटो बटाटे 20 रुपये किलो होते. कांदे काही ठिकाणी 10. भरपूर आपल्या इकडे मीनांचे तुकडे आपले मित्र पण भेटले. तर बटाट्याला पण भरपूर सारा खप आहे. 30 रुपयेचे 2 किलो, काही ठिकाणी 30 रुपये किलो. इकडे कांदे भाजीपाला एकदम फ्रेश. मिरच्यांचं दुकान आहे. काय किलो मिरच्या दादा दादा काय? 200. इकडं 240. ही काय आहे तरीची? 400. तर इथनं सगळे मच्छी गल्ली सुरू होते. बोंबील सुकट इकडे वाटे करून ठेवले. 50 रुपयाला वाटा आहे. बऱ्याच ठिकाणी वाटेच करून ठेवले. सुकट आहे बोंबलाचे तुकडे काही तर 50 रुपयाला वाटा आहे इकडे. आजच्या बाजाराला नाही तरी म्हटली तर काहीच गर्दी नाही. नाहीतर मच्छी मार्केटला भरपूर सारी गर्दी असते आणि भरपूर दुकानं असतात. तर भरपूर आपले बांधव खरेदी करतात. इकडे पेढेवाले पण आहेत आणि बाजार म्हणावं तसं काही वेळेस आपल्याला गर्दी काही आढळून नाही आली. एकदम सगळे वाटे लावलेले आहेत. एकदम आपल्याला 50 रुपयाने असतील. इकडे वाकठ्यांचं बाजार चालू आहे. त्यामुळे वाकठे घेतात इकडं. तर इकडे मसाल्याचं दुकान आहे. इथं आपले मित्राचे दाजी म्हणतो आम्ही त्यांना. चांगले मसाले त्यांच्याकडे आहेत. खोबरा काय आज? खोबऱ्याचा काय बाजार आहे? 100 रुपये. 100 रुपये. धने जिरा पावशेर. हे वाटे हे 50 वाला आहे, हा 100 वाला आहे. सगळे मसाला. अरे तो कट करून घेईल ना. गप ना तो जरा. आपली माणसं बस ना दडा करायला आपला
हां मग झालं ना. मग ह्या कॅम्पिंगच्या याच्या आहे. कसं पावशेर आहे बाबा? 20 रुपये पावशेर. 10-20. दिवसाला पडले मग तो वेगळा विषय राहतो. स्ट्रॉबेरीचे बॉक्स आपले 150. कशी स्ट्रॉबेरी दिली? स्ट्रॉबेरी काय भाव आहे? 50 रुपये. काय पद्धत अरे आम्ही आले फिर कितीला साबण दिलं? 140 रुपये. आणि हे 60 रुपये. इकडे काय काय आणले दुकानात? दुकानात काय केलं आहे? हे कोण आहे? हां इसको बोल ना. साबण बोला इकडे. साबण बोला. साबण आवाज दे. चल आवाज 30चे 2 बोला. 40ला 5 गीता बोला. 40ला 5 गीता भारी बोला. भारी बोला. भारी बोला. मुंबई गेला. कसा पावशेर आहे? कसा पावशेर आहे? 80 रुपये पावशेर. हां मंगेश परच्या दुकानात आहे ना आपण. मंगेश का बेंचवर कसा आहे? हां 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 कोळसवाडी जातो तिकडे. आपले मावशी राहते तिथे. हां 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 चाळीस घ्या 50 घ्या. सुरुवाती 60 वाले 50 60 वाले 50. कोणा तरी काढली असेल. मी कुठं काढली? आम्ही इकडे जायला हो ना. अरे हो मला कारण म्हटलं मला मी तर नाहीच राहणार मला माहिती. राहावं तिथे बसायचं. पण नंतर विचारता आलाय माका डायरेक्ट मोठे हां तू खायचं आहे टाक. काय टाक. बिस्लरी विकली तरी तुला फायदे 100%. दिवसाला 100 गेले तरी पुढे. रे दोस्त शेंगदाणे कसे? शेंगदाणे कसे रे? ओय शेंगदाणे कसे? किती जात मडके मावशी? हां 150 300 तवल्या 60 रुपयाला. चुली कशी दिली? चूल 150. चिंचा कशा दिल्या मावशी? 20ला पावशेर. वांगे पपई कशी दिली आजी? पपई हां कशी दिली? 50 रुपयाला. 15 रुपये. तर शेंडी बाजारामध्ये आपले मित्र दुकान आहे.
व्हिडिओज आहे आमचं. काकडी, गाजर, फ्लावर, मिरच्या, शेवग्याच्या शेंगा, भेंडी. निंबाली काय बाजार आहे सध्या? 30 रुपये पावशर. शेवग्याच्या शेंगा 20 रुपये पावशर. वाटाणा 10 रुपये पावशर. तर असे आपले शेंडीचे बाजारभाव आहेत सध्या. काही झालं का बाजार नाही? आणि बाजारामध्ये इकडे आपले मित्र भेटलेले JKV जनार्दन कचरे. तर हे आपल्या पेंचेत गावचे केशव वळे ब्लॉगर यांच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नाही का. कशी तर शेंडी बाजाराच्याच बाजूला आपल्या वेब सेंटरच्या बाजूला आपले मित्र आनंद पांडे यांचं एकदम स्वच्छ आणि ताजा रस आपल्याला इथे भेटणार आहे. इकडे आपले प्रवाराची बिल्डिंग आहे. इकडं दत्त मंदिर समोरच ताजा आणि फ्रेश उसाचा रस एकदम डेमन विबन. इकडे क्वालिटीमध्ये आपल्याला उसाचा रस भेटणार आहे. इकडे गँग बसली आपली. उसाचा रस ऑर्डर गेला गँगनी. होय क्वालिटीमध्ये उसाचा रस. क्वालिटी रसाचा एक काही मोबाईलमधून काय रस काढायचं काम चालू आहे. पेंडीमध्ये आल्या तर प्रवारा रत्नाकडे जाणार रस्ता आहे. ते दत्त मंदिरच्या तरी आपल्या भाऊची दुकान आहे. ते दुकानावर या. पेंडी बस स्टँड. त्यानंतर आपण आलो मस्त सावली चहा प्यायला. सावलीमध्ये हॉटेल सावलीमध्ये चहा एकदम छान भेटतो. चांगला चहा भेटतो. हे बघा हॉटेल सावली मस्तपैकी घड्याळ येते. तर मग आपण बसलो ना काकाने लगेच आपल्याला 2 मस्तपैकी कडक चहा आणले. त्यानंतर आपले हिरामन भाऊ पण आले. तर या मित्रांनो चहा प्यायला. इकडं दरमयूर भाव आहे. दरमयूरची चांगली अशी कॅम्पिंगचा व्यवसाय आहे कळसुबाई शिखराच्या वरती. इकडे आपले हिरामन भाऊ आणि इकडे संतोष सोडणार आपले मित्र. तर चला चहा पिऊन झाला आहे आपला. हिरामन भाऊन आपण निघालो आहे बाजाराकडं फेरफटका मारायला. तर बाहेर निघालो तर आपले सकाराम भाऊ गांगड ठकाबाबा गांगड यांचे चिरंजीव आपल्याला भेटले. तर चांगली आमची मैत्री आहे. तर थोड्याशा गप्पा मारल्या. तर आता बाजार झाला होता निघायचंच होतं घरी. तर मग परत एक मित्र भेटले बरेचसे. ते म्हटले चला लस्सी पिऊ. तर इथं आपली प्रवारा लस्सी बनवून आहे. प्रवारा डेअरी आपल्या गाववालेत उमेश खाडगीर यांनी छान पद्धतीने मस्तपैकी कडकमध्ये 2 लस्सी आपल्याला थंडगार भरून दिल्या. तर इकडे आपण लस्सी विसी पिण्यासाठी आपले होळीचा बाजार शेंडीचा तुम्हाला कसा वाटला नक्की